शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर आहेत। रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी ते आज जळगावमध्ये सभा घेणार आहेत। भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आज नितीन गडकरी देगलूर इथे जाहीर सभा घेणार आहेत। सकाळी 10 वाजता मौंढा मैदानावर ते जाहीर सभा घेतील। त्यानंतर ते मुखेड शहरात कंधार फाटा इथे सभा घेणार आहेत। रामलीला मैदानात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबूराव पाटील कोहळीकर यांच्या प्रचारासाठी ही सभा होते। दुपारी 3 वाजता ही सभा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राळेगावमध्ये सभा घेणार आहेत। महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरलेत। राळेगावमध्ये दुपारी 3 वाजता त्यांची सभा होणार आहे। खामगावात आज संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सभा होणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावतीत येणार आहेत। नवनीत राणा यांच्या निवडणूक प्रचारासाठी अजित पवार मैदानात उतरले। दुपारी 1 वाजता अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। बुलढाण्यामध्ये भाजप नेते जे.पी. नड्डा यांची आज सभा पार पडणार आहे। महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। सकाळी 9:30 वाजता या सभेला सुरुवात होईल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आज भोकर शहरात सभा होणार आहे। सकाळी 11 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यानंतर दुपारी 3 वाजता देगलूर शहरात भव्य सभा होईल। या सभेनंतर संध्याकाळी 5 वाजता नरसी इथे सभा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान दुपारी 1:30 वाजता राजस्थानच्या जालौरमध्ये भव्य सभा घेणार आहेत। जालौर नंतर संध्याकाळी 4 वाजता बांसवाडामध्ये सुद्धा मोदी सभा घेणार आहेत। राज्यात अनेक प्रश्न आहेत, त्यावर चर्चा व्हायला हवी असं म्हणत काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांनी ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय। संजय राऊत यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर केलेल्या टीकेबाबत वासनिक यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राऊतांना घरचा आहेर दिलाय। महायुतीचा अखेर छत्रपती संभाजीनगर मधला उमेदवार ठरला। मंत्री संदीपान भुमरेंना छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांच्यासोबत भुमरेंचा सामना होणार आहे। तसंच एमआयएम कडून इम्तियाज जलील मैदानात आहेत। त्यामुळे संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे। संदीपान भुमरे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विनोद पाटील नाराज झालेत। 2 आमदार आणि खासदारांनी आपलं तिकीट कापलं असा आरोप त्यांनी केलाय। महायुतीकडून संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी विनोद पाटीलही इच्छुक होते। पुण्यात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय काकडे यांची भेट घेतली। संजय काकडे यांची नाराजी दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तसंच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सहभागी होण्याची विनंतीही चंद्रकांत पाटील यांनी काकडेंना केली। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काकडे स्वतः इच्छुक होते। तसंच त्यांनी मोहोळांच्या उमेदवारीला विरोधही केला होता। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा जाहीरनामा सोमवारी प्रसिद्ध केला जाणार आहे। मुंबईत अजित पवार पक्षाचा हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित असणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील काही नेते अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचं समजतंय। नाशिकसह परभणी, गडचिरोली, सातारा लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार असताना देखील शिवसेना आणि भाजपच्या दबावामुळे निवडून येणाऱ्या जागा हातातून गेल्याचा नाराजीचा सूर आहे। छगन भुजबळ यांनी माघार घेतो असं म्हटलं असलं तरी पक्षानं आपला दावा सोडू नये असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी स्पष्ट केलंय। ओबीसी कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपवर निशाणा साधलाय। भाजप हा ओबीसी विरोधी पक्ष आहे अशी टीका नाना पटोलेंनी केली। भाजपनं ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केलाय। तसंच ओबीसी मुलांची स्कॉलरशिप थांबवण्यात आली अशी टीकाही त्यांनी केली। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे। महायुतीतील काही नेत्यांनी छगन भुजबळांना नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडलाय असा आरोप भुजबळांच्या समर्थकांनी केलाय। भुजबळांनी माघार घेतल्यानं ओबीसी नेत्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाल्याची प्रतिक्रिया भुजबळांचे समर्थक देत आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। निवडक पदाधिकाऱ्यांची जळगावातील खासगी हॉटेलमध्ये त्यांनी गुप्त बैठक घेतली आहे। या बैठकीत रावेर लोकसभेच्या प्रचारासंदर्भात रणनीतीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे। एकनाथ खडसेंसह भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मवियाची डोकेदुखी वाढली आहे। जेपी गावितांची समजूत काढण्यात जयंत पाटील अपयशी ठरलेत। दिंडोरीतून माकपचे उमेदवार म्हणून गावित लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। माकपच्या वरिष्ठ पातळीवरून त्यांची समजूत काढण्यात येईल असं जयंत पाटील यांनी म्हटलंय।
भिवंडीतील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सुपूर्द केला. पक्षांतर्गत कुरघोडीनं कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचं समजतंय. तर त्यांचा राजीनामा स्वीकारल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांच्या समर्थकांनी. साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी एका हॉटेलमध्ये एकमेकांची भेट घेतली. सातारा आणि माढा लोकसभेच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते. मात्र हॉटेलमध्ये झालेल्या रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्या भेटीमुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. राजेंना तिकीट मिळालंय, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं. दक्षिण मध्य मुंबईतून वर्षा गायकवाडांना तिकीट न देणं यातून काँग्रेस आणि ठाकरे पक्षाची दलित विरोधी मानसिकता दिसते. त्यामुळेच ठाकरे पक्षानं 21 पैकी केवळ एका जागेवर दलित उमेदवाराला संधी दिली असा गंभीर आरोप खासदार मिलिंद देवरा यांनी केलाय. तर कोण मिलिंद देवरा असा सवाल करत संजय राऊतांनीही त्यांचा चांगला समाचार घेतलाय. बॅनरवरील फोटोचा विचार न करता सर्वांनी एकमतानं काम करा असं आवाहन मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचे पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे देखील उपस्थित होते. महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या स्तंभपूजनाच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो नसल्यानं मनसैनिक नाराज होते. कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्टेशन परिसरात वालधुनी नदीकाठच्या 3000 कुटुंबांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. वालधुनी नदीत बांधकाम सुरू असल्यानं मातीचा भराव टाकला जातोय. त्यामुळे नदीचं पात्र अरुंद होऊन पावसाळ्यात नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मालेगावच्या टिंगरी आदिवासी वस्तीत मूलभूत सोयीसुविधा नसल्यानं संतप्त आदिवासींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. तसा फलकच त्यांनी वस्तीवर लावलेला आहे. त्यामुळे जर सुविधा मिळाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.